संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यावर पत्नीकडून जीवे मारण्यासाठी जादूटोणा करण्यात आला। पत्नीने भाऊ मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटकेंना जीवनातून विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला। गादीखाली त्या ठिकाणी काळं लिंबू, सुई आणि टोचलेली बाहुली सुद्धा सापडले। घरात स्मशानातील राख, कोळसा, लवंगाची माळ आणि शेंदूर सुद्धा सापडलेला आहे। सातारा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। पत्नी आणि मेहुण्याला अटक करण्यात आली। खळबळजनक असा प्रकार घडलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे छत्रपती संभाजीनगरमधून फोन लाईनद्वारे आपल्यासोबत जोडले। सचिन, धक्कादायक काय बातमी आहे। खरं तर उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांना थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये काही काळी जादू करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। काय सांगशील सविस्तर या घटनेबद्दल? कारण हे जे उपजिल्हाधिकारी कटके आहे यांना संशय आला होता। त्यानंतर त्यांनी त्यांच्या कारमध्ये जीपीएस बसवलं होतं आणि त्यावरून हा सर्व धक्कादायक प्रकार जो आहे समोर आलेला आहे। जेव्हा जीपीएस जी कार आहे ती एका हॉटेलमध्ये शहराबाहेर थांबली होती, त्यानंतर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं त्या हॉटेलमध्ये, तर त्यांच्या विरोधात तो कट रचला जात होता। त्यामध्ये अनेक वेगवेगळी लोक होती। त्याचबरोबर त्यांनी जेव्हा मोबाईल पत्नीचा पाहिला तर त्या पत्नीच्या मोबाईलवरचे जो संभाषण आहे त्यातले फोटो आहे, त्यावरून त्यांना संशय आला। या संशय आल्यानंतर जो पत्नीचा मित्र होता त्या पत्नीच्या मित्राने देखील जिल्हाधिकारी यांच्या कानफट्टीवरती रिव्हॉल्वर लावल्याचं देखील फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। या सर्व घटनेनंतर सातारा पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये त्यांची पत्नी त्याचबरोबर तो मित्र, मेहुणी इतर असे या लोकांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जादूटोणा करून आणि चहामध्ये, जेवणामध्ये विशिष्ट प्रकारची वनस्पती टाकून उपजिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। वेळीच त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस केल्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती आता सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। करण नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।